हेअर स्पा ही एक अशी थेरपी आहे किंवा अशी ट्रीटमेंट आहे. हॅलो फ्रेंड्स, मी आहे पायल. सो माझ्या मैत्रिणी, आजचा जो माझा टॉपिक आहे तो आहे हेअर स्पा. सो आज आपण हेअर स्पाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत की हेअर स्पा म्हणजे नक्की काय आहे. आता बेसिकची गोष्ट आहे, माझ्या ज्या मैत्रिणी पार्लरमध्ये जात असतील किंवा ज्यांना माहीत आहे त्यांना या गोष्ट माहीत आहे की हेअर स्पा म्हणजे काय. हेअर स्पा म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये बेसिक काय गोष्टी असतात. तर हेअर स्पामध्ये सगळ्यात आधी आपण हेअर वॉश करतो. त्याच्यानंतर आपण हेअर वॉश कसं करतो तर शॅम्पूनी हेअर वॉश करतो. त्याच्यानंतर आपण स्पा क्रीम लावतो केसांना, इमल्सिफाय करतो छानपैकी, आणि मग त्याच्यानंतर आपण केसांना मसाज देतो आणि त्यानंतर आपण स्टीम देतो आणि मग आपण हेअर वॉश करतो. अशा प्रकारे ही बेसिक मेथड आहे हेअर स्पा करण्याची. ही सगळ्यांना माहीत आहे. पण हेअर स्पा म्हणजे नक्की काय आहे, हेअर स्पा केल्यामुळे काय होतं, ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहीत नसेल किंवा बेसिक माहीत असतं की केसांना शाईन येते, केस सॉफ्ट आणि सिल्की होतात. पण एवढाच हेअर स्पा आहे का? सर, हेअर स्पामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत. या बरेच लोकांना हेअर स्पा म्हणजे काय, हेअर स्पा म्हणजे ही एक अशी ट्रीटमेंट आहे किंवा अशी थेरपी आहे ज्यामुळे केस सॉफ्ट सिल्की होतात, केसांना शाईन येते, केसांची ग्रोथ होते, केस रिपेअर व्हायला. स्पा ही एक अशी थेरपी आहे किंवा अशी ट्रीटमेंट आहे ज्यामुळे केसांना रिलीफ मिळतो, आपल्याला डोक्याला रिलीफ मिळतो, केस सॉफ्ट सिल्की आणि शायनी होतात. पण हेअर स्पा एवढंच काम करतो का? हेअर स्पामुळे जी आपली डॅमेज केस असतात, डॅमेज हेअर्स असतात, ते सुद्धा रिपेअर व्हायला सुरुवात होते. आता माझ्या बऱ्याच अशा मैत्रिणी आहेत की ज्या केमिकल ट्रीटमेंट केसांवर घेतात, जसं की आपण स्मूदनिंग करतो, नॅनोप्लास्टिया करतो, बोटॉक्स करतो, ओलाफ्लेक्स करतो. अशा बऱ्याच ट्रीटमेंट आहेत. केमिकल ट्रीटमेंट आहेत, नॉन केमिकल ट्रीटमेंट आहेत, सेमी केमिकल ट्रीटमेंट आहेत. पण या सर्व ज्या ट्रीटमेंट आहेत या परमनंट स्मूदनिंग, परमनंट केस स्ट्रेट करण्याच्या ट्रीटमेंट आहेत. सो यानंतर आपण प्रत्येक कस्टमरला म्हणजे एक सजेशन देत असतो की तुम्ही ट्रीटमेंट नंतर महिन्याभराने, 1 महिन्यानंतर हेअर स्पा करा. ते आपण का सांगत असतो? कारण हेअर स्पामुळे जी केस डॅमेज असतात ती रिपेअर होतात. आता जसं की सगळ्यांना माहिती आहे की आपण ज्या केमिकल ट्रीटमेंट करतो त्याच्यामध्ये आपण आयनिंगचा यूज करतो केसांना स्ट्रेट करण्यासाठी, आणि त्यामुळे बऱ्याचदा काय होतं की जी केस हीट लागल्यामुळे डॅमेज होतात, बऱ्याच वेळेला केस डॅमेज होतात हीट लागल्यामुळे, आणि ती केस रिपेअर होण्यासाठी आपण क्लायंटला हेअर स्पाचं सजेशन देत असतो. ते का देत असतो? यासाठीच की हेअर स्पामध्ये ही कॅपॅसिटी आहे. हेअर स्पा ही एक प्रकारची प्रोटीन ट्रीटमेंट आहे की ज्यामुळे केस आपली रिपेअर होतात, केसांची पुन्हा रिग्रोथ व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपण कस्टमरला, क्लायंटला नेहमी सांगत असतो की हेअर स्पा. पण नुसतं बाहेरचा म्हणजे बाहेरची प्रोटीन ट्रीटमेंट घेणं एवढंच केसांसाठी उपयुक्त आहे का, असं आहे का? पण केसांसाठी नुसतं बाहेरचं प्रोटीन घेऊन चालणार आहे का? तर त्याच्याबरोबर आपल्याला आपला डाएटसुद्धा चेंज करायला लागेल. म्हणजे जसं की आपण हेअर स्पा आज घेऊन आलो तर आपल्याला त्याचा रिझल्ट तात्पुरता जाणवतो, पण जेव्हा आपण ती गोष्ट म्हणजे सारखे रेग्युलर बेसिसवर करतो तेव्हा आपल्याला त्याचा खूप चांगला फायदा, इफेक्ट चांगला मिळायला सुरुवात होते. पण त्याबरोबर आपण आपला डाएटसुद्धा चेंज करायला पाहिजे. जसं की केसांसाठी खूप चांगल्या आपल्या आयुर्वेदिक गोष्टी आहेत, खूप छान भाजी आहे, भाजीपाला आहे. त्यामध्ये सर्वात बेस्ट आहे तो आहे आवळा. केसांसाठी आपण आवळा खाल्ला पाहिजे. दररोज 1 आवळा खाल्ला तर आपल्या केसांची ग्रोथसुद्धा चांगली होऊ शकते, केस सॉफ्ट सिल्की आणि शायनी होऊ शकतात. नुसतं म्हणजे आपल्याला असं दिसून की केस हेल्दी आहेत नाही आहेत यासाठी नाही, तर आपण आपल्या स्वतःसाठी हे केलं पाहिजे असं मला वाटतं. त्याचप्रमाणे एक चांगले हेल्दी केस राहण्यासाठी आपण त्या केसांची काय रिक्वायरमेंट आहे त्यानुसार आपण त्या गोष्टी केल्या पाहिजे. जसे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे तो आहे हेअर वॉश. आपण किती वेळा हेअर वॉश घेतो केसांसाठी हे सुद्धा खूप महत्त्वाचं कारण आहे.
म्हणजे जसं की मोस्ट ऑफ द ऑफिस रुटीन असतं, त्यामुळे आपल्याला केसांकडे लक्ष द्यायला मिळत नाही. आपण आठवड्यातून एकदाच हेअर वॉश करतो, पण किमान आठवड्यातून 2 वेळा हेअर वॉश केला पाहिजे. त्याचप्रमाणे जर आपल्या केसांवर सारखं स्कॅल्पला ऑइल येत असेल, केसांमध्ये सारखी आपली केस ऑइली होत असतील नॅचरली, तर जसं केसांना ऑइल निघत आहे त्याप्रमाणे आपण हेअर वॉश केला पाहिजे. जर रिक्वायरमेंट केसांची आहे की रोज हेअर वॉश करावा, तर रोज हेअर वॉश घ्या. हार्श जो शॅम्पू असतो तो यूज करू नका, माइल्ड शॅम्पू यूज करा केसांसाठी. त्याचप्रमाणे आपण डेली बेसिसवर केसांसाठी कंडिशनरपेक्षाही चांगला हेअर मास्क यूज केला पाहिजे केसांसाठी, तर तो खूप चांगला रिझल्ट आपल्याला देईल डेली बेसिसवर. आणि आपण महिन्यातून एकदा किमान आपण हेअर स्पा केलाच पाहिजे. जर आपल्याला बाहेर जाऊन पॉसिबल नसेल तर आपण घरच्या घरी केला पाहिजे. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की घरच्या घरी हेअर स्पा कसा करायचा, तर मला कमेंट नक्की करा. कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. मी तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ हेअर स्पा घरच्या घरी कसा करायचा यावर नक्की बनवेल. त्याचप्रमाणे तुम्हाला अजूनही कोणत्या विषयांवर वाटत असेल की मी व्हिडिओ बनवावा, तर मला ते टॉपिक कमेंट सेक्शनमध्ये नक्की सजेस्ट करा. मी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवीन. आणि तुम्हाला हेअर स्पाबद्दल जर अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी तेही सांगेन. जर तुम्हाला ही माहिती माझी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.